हॅलो एव्हरीवन. तर मी आहे कोमल शौर्यज किचनमधून. आता खूप जणांना प्रश्न पडतो की शौर्यज किचन नेमकं आहे कुठे. म्हणजे इतके लांबून लांबून मला मेसेज असतात की ताई कुठे आहे तुमचं. पण माझं किचन आहे हे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड काळेवाडीमध्ये आहे. तापकीर चौकातनं माझं किचन आहे. मी हे होममेड फूड प्रोव्हाइड करते. माझं क्लाउड किचन आहे. मी घरातल्याच किचनमधून सगळे फूड प्रोव्हाइड करते. आणि ज्यांना कोणाला माझा नंबर हवा आहे तो माझा नंबर प्रोफाईलवर बायोमध्ये दिलेला आहे. आणि ज्याला कोणाला माझा ॲड्रेस, काही पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्यांनी मला पर्सनल DM करा. कमेंटमध्ये मी आन्सर कसं करणार, मला ते प्रश्नच पडतो कसं करणार. त्यामुळे ज्याला कोणाला खूप सारे प्रश्न पडतात त्यांनी मला पर्सनली कॉल केला तरी चालेल. माझा नंबर आहे बायोमध्ये. मी सगळ्यांचे फोन पिकअप करते. असं नाही की मी कोणाचाही फोन घेत नाही. मी सगळ्यांचे फोन घेते. सगळ्यांना जेवढे काय इन्फॉर्मेशन हवी आहे मी ती सगळी देते. कोणाला क्लाउड किचन चालू करायचं आहे, खूप काय असतात मला कॉल्स, तर मी ते सगळे कॉल्स घेते. किंवा मला वेळ नसेल तर मी टाईम देते, मला या टाईममध्ये कॉल करा. पण मी कॉल हे सगळ्यांचे घेते. असं कधी होत नाही की मी कॉल घेतला नाही. तर आजची ऑर्डर आपल्याला होती मसाले भाताची. मसाले भात, पुरणपोळी, कटाची आमटी. पुरणपोळीला तर काय सुट्टी नसते आपल्याकडे, डेली पुरणपोळी चालते. आता अशा पुरणपोळ्या मी असं मस्तपैकी टोपल्यामध्ये घर भरून ठेवलं आहे. का तर त्या सगळ्या एकावर एक ठेवल्या की सॉगी व्हायचे चान्सेस असतात. मग त्यामुळे मी अशा थोड्याशा नॉर्मली कोमट गरम करून घेते. म्हणजे त्या शांत होतात. एकदम गरम गरम एकत्र आल्या की त्या चिटकून बसतात एकमेकांना. त्यामुळे थोड्याशा सेपरेट पसरवून ठेवल्या की त्या छान राहतात. आणि मसाले भात होता. आता मसाले भात लोक म्हणतील मला की बाई तू प्लास्टिकचं कंटेनर वापरू नको, गरम गरम त्यात भरते. तर तो गरम गरम नाही आहे. आता नॉमिनल थोडीशी वाफ त्यातून बाहेर येणारच. त्याला मी एकदम गार नाही करू शकत. तर मी तो भरपूर वेळ असं नॉर्मल कोमट टेम्परेचरवरतीच त्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरलेला आहे. तर असं होतं आपलं आज पार्सल. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट.